नमस्कार. आता आपण पाहत आहोत नर्मदा पुराण अध्याय 10 आणि हा वाराह कल्प वृत्तांत आहे. तदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे बिंदु सिंधु सुस्खलं तरंग भंग रंजितम द्विषत्सु पाप जात जातकारी वारी संयुतम कृतांत दूत काल भूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे वदंबुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकम कलौमलौघभारहारि सर्वतीर्थनायकं सुमत्स्य कच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. मार्कंडेय म्हणाले, हे राजन, त्यानंतर त्या अथांग सागरात मी भयकातर होऊन दुःखी झालो. श्वास अतिजोराने घेतल्याने मला दम भरला. तरीही बुडण्याच्या भीतीने मी हातपाय हलवू लागलो. शब्दरहित त्या समुद्रात मी 10 दिशांना प्रतिध्वनित करणारा अनुपम आवाज ऐकला. तेथे हंस, कुंद, चंड तसेच गायीच्या दुधाप्रमाणे कांती असलेली, विविध प्रकारच्या रत्नाचे आभूषण धारण केलेली, सोन्याच्या पत्र्याने मडवलेल्या शिंगाची मनोवेदक पोवळ्याच्या भरावांनी जिचे खूर सजले आहेत, पताकाप्रमाणे शेपटी, आकर्षक नासिका असलेली, समुद्रातील जलात खुरांनी उसळ्या मारत, गंभीर गर्जना करत, छोट्या छोट्या सुवर्ण घंटांची माळा धारण केलेली गोमाता माझ्या समोर आली. मग तिचा रंग कसा आहे? दुधाप्रमाणे पांढरा आहे किंवा हंसाप्रमाणे आहे. सोन्याच्या पत्र्यानं ती मडवलेली आहे. शेपटी उभारलेली आहे. पोवळ्यासारखे पिवळे पिवळे असे खूर सजवले आहेत तिचे. आणि शेपटी उडवत ती आली त्यांच्याकडं गंभीर गर्जना करत. तिच्या चालण्याने विराट समुद्राच्या पाण्याचा तळ ढवळून फेस होऊ लागला. त्या उसळलेल्या महासमुद्रात क्षुब्ध गर्जना करत ती गाय गंभीर वाणीने मला म्हणाली, हे पुत्रा, तू घाबरू नको. हा तुझा मृत्यू नाही. शिवशंकरांच्या कृपेने तू आणि मी अमर आहोत. भयंकर असे हे जलमय जग आहे. तोपर्यंत तू माझी शेपटी पकड. मी तुला यातून पार करून घेऊन जाईन. तहान भूक लागताच माझ्या स्तनातील दूध तू प्राशन कर. अमृतपाय दुधाने तुला कोणताही त्रास होणार नाही. कामधेनूच्या वचनाप्रमाणे मी स्तनपान केले. त्या अमृत दूध प्राशनाने माझी क्षुधा शांत झाली. त्यामुळे मला समुद्र तरून जाण्यास दिव्य असे सामर्थ्य प्राप्त झाले. मी त्या कामधेनूला विचारले, या अथांग समुद्रात तू कोण आहेस? मला हे पाहून आश्चर्य वाटते. हे सुब्रते, माझे भाग्य थोर म्हणून हे अरिष्ट तू टाळले. तूच माझे रक्षण केलेस. तेव्हा गोमाता म्हणाली, तू मला विसरलास का? मी तीच विश्वरूपी महेश्वरी, धर्माचे ध्यान करणारी, मनुष्यास स्वर्गसुख आणि बल देणारी नर्मदा आहे. तुझे दुःख पाहून रुद्राने मला तुझ्या दुःख निवारणार्थ पाठवले आहे. तू प्राण त्याग करत होतास म्हणून तुझी रक्षा करण्यासाठी मला पाठवले आहे. भगवान शंकराच्या आज्ञेने मी गायीच्या रूपात तुझ्याजवळ आले. आता माझ्याबरोबर चल. नर्मदेचे हे बोलणे ऐकून इंद्रधनू समान असणाऱ्या अविनाशी शेपटीला मी दोन्ही हातांनी पकडून समुद्र पार करू लागलो. तेव्हा माता नर्मदा मला म्हणाली, हेच देवादिदेव महादेव आहेत. त्यानंतर मी हजारो युगापर्यंत त्या अंधकारमय घनदाट स्थितीत विचरण करू लागलो. वायुरहित, प्रकाशहीन, घनघोर अंधकारयुक्त त्या महासमुद्रात शेपटीच्या आधारानेच मी राहिलो. म्हणजे इथं नर्मदा गोमाता बनून आली, तिला रुद्रांनी पाठवलं. आणि मार्कंडेय ऋषी हे अमर आहेत, त्यांनी सप्तकल्प पाहिलेले आहेत. मग तिने सांगितलं, माझं शेपूट धर. त्याप्रमाणे ते धरलं. आणि मग जेव्हा प्रलय होऊन सगळ्या पृथ्वीची राख झाली, ती समुद्रात बुडली की सगळं जग अंधकारमय असतं. तिथं काही नसतं, वायू नसतो, प्रकाश नसतो. मग तशा स्थितीमध्ये तिचं शेपूट धरून त्यांनी ते आधाराने तिच्या तो पूर्ण वेळ काढलेला आहे. त्या अथांग जलाशयात अलसीच्या फुलाप्रमाणे गर्द अंजनासारखे कृष्णवर्णीय, आकाशाच्या निर्मळ नीलकमल दलाच्या वर्णाप्रमाणे पितांबर धारण केलेले, विनाशरहित सूर्यासमान प्रकाशमान कांती असणारे, दिव्य रत्नांचा रत्नजडित मुकुट केलेले, आकाशाप्रमाणे रूप असलेले,
सुंदर कुंडलांनी सुशोभित असलेले, वक्षस्थळावर दिव्य हार घातलेले, सोन्याने मडवलेल्या दागिन्यांची सुशोभित नागरूपी तक्क्यावर शयन करणारे, हजारो सूर्यांप्रमाणे तेजस्वी बाहू असणारे, तसेच जांगा आणि अनेक मुखे, मनोहारी हजारो नेत्रांनी युक्त जलमय सागरात शयन केलेले, चमकणाऱ्या विजेच्या ज्वालांनी विशाल रूपास जगतास व्यापून टाकणारे, देवता असुर आणि मानव यांना खाऊन शांत समुद्रात पोळलेल्या त्या सर्व समर्थ शक्तिमान भगवान शिवशंकरास मी पाहिले. सर्व व्यापक, अव्यक्त, अनंग, चारही बाजूनी मुख असणाऱ्या त्या देवाच्या चरणाजवळ सुवर्णाच्या बाजूबंदांनी सुशोभित, विश्वरूपी, महाभाग्यशालिनी, विश्वमायेस धारण करणारी, श्री ह्री तसेच सरस्वतीसारखी वाणी असणारी, सिद्धी, कीर्ती, रती, ब्राह्मणी, स्वतः सिद्धकाल रात्रीरूपी शंकराच्या अत्यंत जवळ असणारी ती भगवती बसलेली दिसत होती. चंद्रासारखे मुखकमल असणारी ती सर्वेश्वरी उमाच होती. मग मी योगनिद्रेचा आश्रय घेतलेल्या, शांत सुवर्णकांती असलेल्या, पार्वतीसह अंधकाराने घेरलेल्या त्या परम पुष्पदायी सर्वश्रेष्ठ भगवान शंकरांना वंदन केले. रात्र संपल्यावर सहजपणे जसा मनुष्य जागा होतो तद्वत शिवशंकर जागे झाले. त्यांनी तो अथांग समुद्र आपल्या भुजांनी, भायांनी, हातांनी ढवळायला सुरुवात केली. त्यातून त्यांनी वराहाचे विराट रूप धारण केले. त्या वराहाचे रूप काळ्या कुट्ट ढगांप्रमाणे होते. सुंदर वस्त्र आणि माळा धारण केल्या होत्या. शंख, चक्र, गदा धारण केलेले होते. डोक्यावर मुकुट, संपूर्ण शरीर वेदस्वरूप होते. सृष्टीच्या कार्याचे पुराण पुरुष, त्रैलोक्य निर्माण करण्यासाठी त्रिदेव रूपधारी तेच आहेत. जगत संहाराच्या वेळी रुद्र, सृष्टीरचना करण्याच्या वेळी ब्रह्मा आणि जगताचे पोषण करण्यासाठी शंख, चक्र, गदा, पद्म धारण करणारे विष्णूच आहेत. मीमांसेवर अर्थवाद तसेच न्यायतर्काने जे दिव्य महाशक्तीत भेदाचे निरूपण करतात ते अज्ञानी आहेत. जाणीवपूर्वक जे विभाग करतात ते नरकात जातात. ज्या भक्ताची जशी देवतेवर भक्ती असेल तो पुरुष देवतेच्या भक्तीने शरीर सोडत अमृत तत्वात अर्थात मोक्षास प्राप्त होतो. म्हणजे हिनं काय सांगितलं, इथं हे ब्रह्मा विष्णू महेश एकच आहेत. प्रत्येक वेळी ते वेगवेगळा तसं रूप आणि तसा अवतार धारण करतात. मूळ परमपिता हे शंकर आहेत आणि त्यांच्या समवेतच हे सारं काही उत्पत्ती स्थिती लय आहे. आता दुसरा पहिला मत्स्य अवतार आहे, मग वराह अवतार आहे ना. वराहाने दाढेवर आपली पृथ्वी प्रलयाच्या वेळी तोडून धरली होती, तर तो विष्णूचा अवतार आहे. पण इथं या पुराणात सांगितले की शंकरांनी सर्व अवतार धारण केलेले आहेत, तसं ते आहे. आणि ज्याला कोणी असं म्हणजे हे करतं की हे वेगळे ते वेगळे, तर असं काही भेदभाव करू नये तर तुम्ही नरकात जाल म्हणून. कारण आपल्याकडे आहेत, मग हा माझा देव तो माझा देव, प्रत्येकजण आपला हे करायला बघतो, तर तसं नको आहे. तर शेवटी एकच परमात्मा तो आहे. एकच परमात्मा संसारास मोहित करण्यासाठी 3 वेगळी वेगळी रूपे घेतो. म्हणून त्रिदेवाप्रती मोह, द्वेष, बुद्धी अथवा उच्च नीच भेदभाव करू नये. न ठेवता समदृष्टीने शरण गेले पाहिजे. निर्माणकर्त्या प्रभूनेच हे वराह रूप धारण केले. त्रिलोकास नष्ट करून जलमय केले. जलात स्थित असणारे प्रभूने भेद न करून पाताळात प्रवेश केला. तुटलेल्या फुटलेल्या शिळा, पहाड जलमय झाले अशा पृथ्वीस वराहरूप विष्णूने एका आपल्या दाढेतून धारण केले. म्हणजे दातांवरती धरलेली पृथ्वी त्याने, आपण पाहतो हा फोटो सगळीकडे. दाढेत लटकणारी ती पृथ्वी कैलास पर्वताच्या शिखरांवरील चंडिकेप्रमाणे शोभून दिसत होती. प्रबल, बलशाली. आता आपण काय म्हणतो, विष्णू आणि पाय चुरत असणारी लक्ष्मी. आता यांनी सांगितलंय शेषावरती तो शंकर झोपलेला आहे आणि ती शेजारी उमा बसलेली आहे. मग आता असं ते रूप धारण केलं आहे. दाढेवरती पृथ्वी धरलेली आहे. तर ती एखाद्या शंकराचे ते पर्वत आहेत कैलासावरचे, तसं काही ते दिसत आहे. अतिशय बलशाली आणि अनुपम प्रभाव असणारा त्या परमात्म्याने बुडालेल्या पृथ्वीस असे उचलले की बुडणाऱ्या नावेस हत्तीने अलगद बाहेर काढावे. पृथ्वीचा उद्धार केल्यावर भगवंताने पुन्हा समुद्र, नद्या, तलाव, विहीर असे पाण्याचे विभाजन केले.
सृष्टी रचनेसाठी द्वीप समुद्र पर्वत शिखरे शिळा रचल्या. आपल्या शरीरापासून अनेक देवता बनविल्या. मुखापासून अग्नी, मनापासून चंद्र, चक्षुपासून सूर्य. हो, मग काय, सूर्य हा मनाचा कारक आहे, चंद्र मनाचा कारक आहे. जशा चंद्राच्या गती अमावास्या पौर्णिमा काही होतात का नाही, तसे आपल्या मनामध्ये पण बघा तेव्हा बदल होत असतात. आणि हे स्पेशली मी मनोरुग्णालयात काम केले, तिथं मी बघितलं आहे. अमावास्या पौर्णिमेला पेशंट आमचे बऱ्यापैकी एक्साईट व्हायचे, म्हणजे आपल्या मनावर त्याचा परिणाम त्या वातावरणाचा होतो. डोळे म्हणजे काय आहे, सूर्य आहे. चक्षुपासून सूर्य निर्माण केले कोणी, देवानी आपल्या आपल्या त्या शंकराने. योगमूर्ती ईश्वराने, ईश्वराच्या चिंतनाने देवगण सर्व वेद यज्ञ वर्ण औषधी रसाची निर्मिती केली. दृश्यमय स्थावर जंगम अंडज जरायुज स्वेदज उद्भिज कोट पतंग मुंगी इत्यादी स्वतःच्या मनाच्या संकल्पाप्रमाणे सृष्टी निर्माण केली. तर आपले 4 प्रकार आहेत. अंडज आहे, स्वेदज आहे, जरायुक्त आहे आणि उद्भिज आहे. मग एक अंड्यापासून निर्माण होणारे, घामातून निर्माण होणारे, प्रत्यक्ष जन्म देणारे, अशा प्रकारचा जीवजंतू सगळे जगामध्ये प्रगट केलेले आहे. 8 मूर्तीत पृथ्वी आप तेज वायू आकाश अहंकार महत्त्व आणि पृथ्वी आप तेज वायू म्हणजे पंचमहाभूत निर्माण केली. परत पृथ्वी आप तेज वायू आकाश अहंकार महत्त्व, प्रकृतीच्या तन्मात्रा, त्या जे रूप आहेत, कारण महाकारण महत्त्व, ते सगळं निर्माण केलं. त्यानंतर शब्द रूप रस गंध स्पर्श, हे जे आपले पंच ज्ञानेंद्रिय आहेत ती निर्माण केलेली आहेत. आणि एका घटकेत ब्रह्मांडाची रचना पुन्हा केलेली आहे. ते क्षणात अंतर्धान पावले. काही क्षणापूर्वी रूपात्मक जगास पाहिले. त्याप्रमाणे द्वीप समुद्र नक्षत्र तारामंडलादी ग्रहमंडलांनी व्याप्त जगतास पाहिले. अनेक प्रकारच्या प्राण्यांनी युक्त संसार मला दिसत होता. पण गोरूपधारिणी संपूर्ण सुरांची स्वामिनी तेजस्विनी भगवती नर्मदा मला दिसली नाही. ती न दिसल्याने मी चिंताक्रांत झालो. पुन्हा निळ्या मेघासमान शुभ्र जलयुक्त अनेक वृक्ष गज तरंग पक्षी यांनी वेढलेली ती पाहिली. अमरकंटकला तिच्या काठावर बसल्याने माझे चित्त शांत झाले. आत्मदर्शनाचे सुख मला प्राप्त झाले. मी शांतीचा आणि दर्शनाच्या सुखाचा लाभ घेत होतो. माझ्या मनाची विषण्णता गेली. पुण्यवान निर्मळ प्रवाह असणारी माता, सदैव पवित्र जलाने भरलेली, रोगरहित पाहून मी शोक आणि दुःखरहित झालो. या परमपवित्र वाराहकल्पाची कथा जो कोणी वाचतो ऐकतो, तो भगवान शंकराच्या कृपेने परमगतीस प्राप्त होतो. त्याची हजारो पापे नष्ट होऊन गंधर्वयुक्त स्वर्ग त्यांना प्राप्त होतो. असा वाराहकल्प वृत्तांत वर्णन अध्याय पूर्ण झालेला आहे. नर्मदे हर.